भजन करा रे भजन करा रे हा शांत महाराष्ट्र असं पाच थोडासा जगामध्ये फरक आहे. कारण फक्त कालचा दिवसभर जग झाला माणसाचा, नाही तर जागृती गोपाळकाला, जागृती गोपाळकाला एक सारखी पासून दोन जागृतीला दोन गोपाळकालेला दोन तेरड्या असे 6 दिवस कालचा गेम झाला ना. अजून बाबाजी म्हणते या ना बाबाजी आमच्या गावाला पुन्हा आता 1 महिना पहिले शेवा झाला होता इथं सद्गुरुनाथ महाराज म्हणून अभंगाकडे येतानी अभंगाचा पहिला कडवा थोडा तुम्ही काय बोला थोडा मी बोलतो. कारण गोष्टी 3 प्रकाराने होतात, वाद विवाद आणि संवाद. आपल्याला वादही नाही करायचा, विवाद बी नाही करायचा, आपल्याला करायचं काय संवाद. संवाद मध्ये एकट्याने घडणार आहे का? संवाद घडण्याकरता मी काही बोललो तुम्ही काही बोला, एका चांगल्या चिंतनावर चांगल्या विषयावर. विषय आहे आपला तुकाराम महाराजचा पुरावा, तनोधनी हाची करावा विचार सरावय्या पार. पुष्कळचे महाराज लोक सांगतात कीर्तन करा, कीर माने कचरा तन माने शरीर. या कीर्तनाला सांगतात कीर माने कचरा तन माने शरीर म्हणजे आपल्या तनामधला कचरा शरीरामधला कचरा काढणं म्हणजे कीर्तन म्हणतात. कीर माने तोता तन माने शरीर. त्या तोत्याने या तण्याची व्याख्या करणं म्हणजे कीर्तन. आणि तिसरा कीर्तन म्हणजे जिथं देवाच्या भजन तिथं देवाच्या चिंतन, तोच खरा विठ्ठल. आज आपल्याला समाज घडवायचा आहे, वादविवाद काही करायचा नाही. वादविवाद करायचा आहे तर फक्त 1-2 माणसासारखा, कोणत्या सासवा सुनासारखा, दुसऱ्यासारखा नाही. झगडा करावाचा आहे वादविवाद करावा तर सासवा सुनायसारखा, दुसऱ्यासारखा नाही. मुक्ताबाई सांगते आपली अव झगडे सारी राहता सुबाई
बनवले कडक झाले वडे बनवले कडक झाले. काय झालं सासूबाईला सुनबाईला म्हणतात सुनबाई वडे बनव म्हणे वडे. पण सुनबाईला वडेचं बनवलं कारण सुनबाईचा मन नव्हता वडे बनवायचा. पण सासूबाई म्हणे मेरा आदेश आहे वडे तर तुला करावंच लागेल. सासूबाईच्या आधी सुनबाईला ऐकलं. पण काय केलं सासूबाई वयाने होती सुनबाई जवान होती. सुनबाईला वडेचं बनवलं नुसतं दुसऱ्या पण वडे कसे झाले वडे बनवले कडक झाले वडे बनवले कडक झाले वडे बनवले कडक झाले वडे बनवले. आणि सासूबाईला जसा वड्याचा पहिला घास घेतला या आजीबाईचे कसे दात गेले पडून गेले सारे जो व्यक्ती अहंकारी राहते ना त्याची वाटते का तो माणूस कडक राहतो. कडक कोणी असू द्या त्याचा हा जो दात आहे हा अहंकार रूपी वडा दात आहे. वडा ज्ञान आहे सून भक्ती आहे सासू माया आहे. कारण 2 दिन की जिंदगी है पण या 2 दिवसाच्या जिंदगीमध्ये माया ते आपल्याला रात्र दिवस झगडत त्या भक्ती सोबत. कारण करू की नाही करू करू की नको करू ते माया त्या भक्तीकडे जसा जात गेला ना माणूस करू की नको करू म्हणून झगडे सारी रात सासूबाई झगडे सारी रात या जीवनभर म्हणते माया आपल्यासोबत झगडत. माया 2 प्रकाराची असते. हरी माया 2 प्रकार की जो कोई जाने था. माया 2 प्रकार की जो कोई जाने था. एक तोरा माया 2 प्रकार मागे बसून समोर येऊन माझा
काय म्हणतो थोडासा रामाच्या हातून रावण मरण पावला, बाण लागला, रावणाचा देह धरती पडला. राम म्हणे लक्ष्मणाला, म्हणे या संसारामध्ये, या जगामध्ये यावेळेस या जगामध्ये रावणासारखा कोणी विद्वान, म्हणे तुला जे काही ज्ञान घेवायचं असेल तर तू रावणाकडे जा म्हणे अच्छा. कारण जो ज्ञान माझ्याकडे नाही तोही ज्ञान रावणाकडे. लक्ष्मण गेला रावणाकडे, रावणानं वापस पाठवलं, रावणानं वापसच पाठवलं. आता लक्ष्मण गेला सांगत रामाला, म्हणे भैया बंधू, म्हणे तुम्ही म्हणले का रावण विद्वान आहे, त्याच्याकडे पुष्कळ ज्ञान आहे, पण त्याला तर मला हे जाणून म्हणे पुन्हा वापसच पाठवलं. नाही म्हणे रावण असा कधीच करू शकत. म्हणे तू गेलास तर का केलास, म्हणे सीधा त्या डोक्याजवळ जाऊन बसलो, म्हणे सीधा त्याच्या डोक्याजवळ पाहून बसलो म्हणे. ना असं म्हणलो म्हणे का तुमच्याकडे जर काही ज्ञान असेल तर मला म्हणे असं नाही म्हणे, तू पुन्हा जा म्हणे. कारण माणसाला ज्ञान पाहिजे तर डोक्यावर नाही बसावं लागेल, त्याच्या चरणावर पाहावं. रामानं पुन्हा लक्ष्मणाला पुन्हा वापस पाठवलं रावणाकडे. आणि तेव्हा त्या रावणाचे पाय धरले लक्ष्मणानं. तेव्हा त्यानं रावणानं लक्ष्मणाला ज्ञान सांगितलं. तसे हे माझ्या मागचे माझ्या डोसकीवर बसले आहेत. सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु सारिका असता पाठी राखा, नाही तराच्या लेखा. आमची काही चूक झाली तरी हे सांभाळावं द्यायचं अभंगाकडे